नमस्कार मित्रांनो, मी अविनाश शिंगळे कडक धाराशिव या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण बोलणार आहोत की आपण काही दिवसापूर्वी आपल्या कडक धाराशिव या युट्यूब चॅनलवरती बातमी बघितली असेल की तेर येथील श्री संत गोरोबाकाका मंदिर या मंदिर परिसरातील जे संतधाम आहे या ठिकाणी बोगस काम चालू आहे। त्या संदर्भात तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वितीशाप्पा चौगुले, अमोल थोडसरे यांनी जाऊन संबंधित गुत्तेदाराला जाब विचारला होता किंवा हे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे, हे सिमेंट खराब आहे, डस्ट नाही, वाळू नाही, या संदर्भात त्यांनी त्याला जाब विचारला होता आणि काम बंद पाडलं होतं। हे आपण आपल्या चॅनलवरती न्यूज बघितली असेलच। पण आज एक ऑडिओ क्लिप आपल्यापर्यंत आलेली आहे की ज्यामध्ये तेरचे सरपंच महादेव खटावकर हे त्या कामासंदर्भातील जे अधिकारी आहेत, इंजिनियर आहेत, त्यांना बोलत आहेत आणि ते इंजिनियर साहेब काय उत्तर देतात हे आपण बघूया। तुम्हाला मी आताच लगेच ऑडिओ क्लिप दावतो म्हणतो। तसं नाही नाही नॉन ग्रेड सिमेंट तुम्ही त्याला का वापरू दिलं सांगा मला। अधिकार आहे का तुम्हाला वापरू द्यायचा? तसं नाही हो, जे आता जी वापरलं त्याचं काय, त्याला कोण जबाबदार आहे सांगा मला। त्याने जे काम केलं का 70% नॉन ग्रेड वापरून त्याला कोण जबाबदार आहे सांगा। अहो नॉन ग्रेड वापरलं तर त्याला स्ट्रेंथ राहतेच हो, नाही असं नाही म्हणजे त्याला अहो ट्रे पण ग्रेड नाही, ट्रे ग्रेड बी नाही, त्याला स्ट्रेंथ असते म्हणतो तुम्ही। स्ट्रेंथ असतेच नाही कशा असते मला कंपन्या कशाला चालले त्या, कंपन्या कशाला चालले त्या मग? अहो साहेब मंदिरात तुम्हाला गोरोबाकाकाचं मंदिर आहे बरोबर आहे। तुम्ही जेव्हा हळू बघा ती अहो ते दृष्ट बरं वास्तव नाही, वास्तव हे कळतंय का आम्हाला? स्टँड जर नसेल तर 100% काम बंद करा मी तुम्हाला सांगितलं। तुम्ही दाखवा मला, तुम्ही दाखवा मला स्टँड आहे म्हणून, तुम्हाला मनीस गुन्हेगार देतो येतो मी। नाही नाही त्याला काम बंद करावं सांगा, काम मी बंद करून जाऊन करावं सांगा। काय आता तुम्हाला योग्य वाटेल ते करा। बोगस काम करू द्यायचं आणि तुम्हाला योग्य वाटेल म्हणजे तुम्ही त्याचं रिस्क घ्यायची नाही आणि उद्या काय जबाबदारी आली तर प्रश्न कसं हो, आम्ही तर रिस्क घेताना मी नाही कसं तुम्हाला काय तिला लिहून द्या काम न व्हायच्या आधी लिहून देत होतो तुम्हाला काय त्याच्यावर मी ठीक देत होतो। बोलू नका हो साहेब, तुम्ही जर काम असं ना तुम्हाला ऐका लोकशाही आहे ते तुम्हाला ती दाखवतो तुम्हाला काम, तुम्हाला जर पटलं, तुम्हाला जर पटलं का तर मनी जर मी गुन्हेगार घ्यायला तयार आहे। अहो तुम्ही कामावर आणलं मला एवढं मोठं काम अडवून ते येऊन गेलो तुम्ही मला फोन केला नाही, तुम्ही करायचा ट्रस्टवाल्याला विचारा ना, त्यांनी लातूरला होते त्यांनी। अहो होते, मग मला काय म्हणायचंय तुम्हाला तुम्ही जे म्हणता ना आले नाही म्हणून मी येऊन गेलो। येऊन घ्या आम्ही सांगितलं असं तुम्हाला वाळू योग्य आहे का म्हणून। वाळू वापरायला नको वापरायला सांगितलं ना त्याला ती। बरं ठीक आहे, तसं नाही मग केलं त्याचा कोण जबाबदार आहे? तुम्ही जे 70% काम केलं त्याला कोण जबाबदार आहे? डस्ट मिश्रित जे आहे त्याला वापरू नका नाही 70% केलं त्याला कोण जबाबदार आहे सांगा मला। मी येतो, येऊन आपण बघू। नाही नाही बघू नाही, त्याला काम बंद करा सांगा। बरोबर। तर मित्रांनो, ही होती ऑडिओ रेकॉर्डिंग। ह्या ऑडिओ मध्ये आपण ऐकले असेल किंवा संबंधित अधिकारी कशा पद्धतीने उत्तर देत आहेत किंवा काम बंद करतो मी, सिमेंट वापरायला सांगत नाही, पण आतापर्यंत जे 70% काम झालंय त्याचं करायचं काय असा सवाल तेरचे माजी सरपंच महादेव खटावकर यांनी विचारलाय त्यांना। आपण म्हणतो की शासन एवढा मोठा निधी देतोय विकास कामांसाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी, पण गुत्तेदार हे बोगस काम का करतो तर त्यांना पाठराखण असते अशा अधिकाऱ्यांची। जर अधिकारी जर गुत्तेदाराची पाठराखण करीत असेल दिवसाढवळ्याचं, आज श्री संत गोरोबाकाका मंदिर हा समस्त तेर व समस्त आजूबाजूच्या लोकांचा श्रद्धेचा विषय, त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार होत असेल, चुकीच्या पद्धतीने काम होत असेल तर प्रशासन काय करतंय हाही सर्वसामान्य नागरिकांसमोर प्रश्न बंद कर।